हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? कुरकुरीत डोसा करायचा आहे एकदम साध्या पद्धतीने. 3 वाटी तांदूळ घेतले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आता त्यात 5 चमचे हरभरा डाळ घालायची आहे, त्यामुळे कलर छान येतो. दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर हे दोन्ही पण 4-5 तासांसाठी भिजवून ठेवलेले आहेत. 2 चमचे मेथ्या पण घातलेल्या आहेत. 5 तास झालेले आहेत. आता पीठ पण बारीक करून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं पीठ काढून झाकून ठेवायचं आहे रात्रभर. आता सकाळी बघा पीठ किती छान फुगलेलं आहे, मस्त फर्मेंट झालेलं आहे. आता या पिठाला जरा हलवून घ्यायचं आहे चमच्यानं. जाळी पण किती छान पडत आहे ना, मस्त आपलं पीठ फुगलेलं आहे. जाळीसुद्धा किती छान पडत आहे ना. एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते दुसरं पीठ आपण तसंच फ्रीजमध्ये ठेवू शकतो, आंबट होत नाही. मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. तरी पण पीठ थोडं घट्ट वाटत आहे म्हणून थोडंच 2-3 चमचे पाणी घालून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हलवून. मस्त कुरकुरीत आपले डोसे तयार होतात बरं. अशा पद्धतीने नक्की करून बघा. चांगलं मिक्स करून घेतल्यावर आता फुलपात्रानं आपण डोसे घालून घेणार आहोत. त्याने एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे, मीडियम ठेवायचं आहे. तवा आता तेल लावून चांगला पुसून घेतलेला आहे. आता त्यावर मिठाचं पाणी पण मारून घ्यायचं आहे. आता आपण फुलपात्रानंच डोसा पसरवणार आहोत. एकसारखंच पसरवत जायचं आहे. जाड किंवा पातळ तुम्हाला ज्या प्रकारचा लागतो त्या प्रकारे तुम्ही करू शकता. कुरकुरीत पण होणार डोसा. आता तेल 1 चमचा घालून घेतलेलं आहे. तर हे आपणच उठून वर येतं, त्याला हात लावायची पण गरज पडत नाही. बघा मस्त आपला डोसा तयार झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करता का तुम्ही कोणत्या वेगळ्या प्रकारे करता? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. करायचं, बीटरूटचा पराठा करून द्या. असा आमच्या घरात तर सर्वांनाच खूप आवडला. बीटरूट घेतलेले आहेत असे चिरून, साल काढून, मिरची घेतलेली आहे, अद्रक आणि लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर आणि सगळं मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये त्याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट करून आपण पराठा करणार आहोत त्याचा, म्हणजे कोणाला कळणार पण नाही आणि सगळ्यांनाच आवडेल. आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तीळ आहे भरपूर, जिरे आहेत, ओवा आहे, धण्याचं कूट आहे, तिखट आहे आणि हळद आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि बेसन पीठ घातलेलं आहे 2 चमचे. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हातानं चांगलं सगळं असं मिक्स करून घेतलेलं. आता बीटचं आपण फिरवलेलं मिक्सरमधून भांडं होतं ना, त्यातच थोडं पाणी घालून मळून घेतलेलं आहे घट्ट असं. आता 2 चमचे तेल घालून चांगलं याला मळून घ्यायचं आहे. चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे सगळं. आता 2च मिनिटं ठेवायचं आहे. आता गोळा घेतलेला आहे त्याचा एक आणि थोडं पीठ लावून घेतलंय सुक्कं पीठ आणि त्याला गोल असं लाटून घ्यायचं आहे. मस्त लागतो बीटरूट पराठा. तुम्ही करून बघितलाय का? HB सुद्धा वाढतो. HB कमी आहे म्हणून सगळे हे कर ते कर असं सांगत होते, म्हणून असा बीटरूट पराठा तयार केलाय. आता मी तर लोखंडाचा तवा ठेवलेला आहे, त्यामुळे लोह पण जातं. तेल लावून चांगला पुसून घेतलेला आहे. आता यावर घालून एक साईड चांगली शेकून झालेली आहे. आता त्यावर मी बटर घातलेलं आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तूप किंवा तेल घालून पण तुम्ही करू शकता. चांगलं पसरून घेतलेलं आहे बटर. दाबून असं चांगलं शेकून घ्यायचं आहे. आता एक बाजू पण शेकून झालेली आहे. आता दुसरी बाजू पण शेकून घ्यायची आहे चांगली. त्याला पण बटर लावून घेतलेलं आहे. दोन्ही बाजू अशा मस्त खमंग शेकायच्या. नुसता खाल्ला तरी पण टेस्टी लागणार, कारण आपण यात हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही पण घातलेलं आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर खमंग असे धपाटे करून घेतलेले आहेत. मस्त लागतो. नाश्त्याला सुद्धा आपण केलं तर सर्वांनाच HB वाढेल. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघाच. मटार कचोरी तुम्ही खाल्ली आहे का? मस्त लागते टेस्टला. 2 चमचे तेल घातलं कढईमध्ये, त्यामध्ये 1 कप मटार घालायचे आहे. ते चांगले भाजून घ्यायचे आहेत 5 मिनटं, त्यामुळे कचोरी टिकते चांगली. मसाला असा करून आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो. आता मटार भाजून झालेले आहे. मिरची आणि अद्रक आहे, कोथिंबीर आणि लसूण घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता त्यातच मटार थोडे कोमट झाल्यावर घालून फिरवून घ्यायचे आहेत. जास्त पण बारीक करायचे नाही. साधं मीठ आहे 1 चमचा, 1 चमचा आमचूर पावडर आहे, 1 काळा नमक आहे, बडीशोपची पावडर आहे, धण्याची पूड आहे आणि जिऱ्याची पूड आहे. 1 चमचा सगळं घेतलंय. त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घातलंय. जिरे घालायचे आहेत. लाल तिखट आहे 1 चमचा. सगळे मसाले घालून घ्यायचे. एकदा अशा प्रकारे करून बघा. टेस्टला अप्रतिम लागते. नेहमी तुम्ही अशाच प्रकारे कराल. 1 मिनिट चांगलं भाजून घेतलेलं आहे. वास पण खूपच छान सुटलेला आहे. आता मसाले भाजून झालेले आहे. त्यातच आपण मिरची, वटाणा, कोथिंबीरची पेस्ट केलेली ना ती सगळी घालून घ्यायची आहे.
आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे. यामुळे मसाला खूप जास्त दिवस टिकतो. सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता यात साखर घालायची आहे 1 चिमूटभर, म्हणजे बॅलन्स होतं सगळं. आपण आमचूर पावडर घातलेली आहे ना, त्यामुळे टेस्टला खूप छान लागतं. सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं असं भाजून घेतलेलं आहे. आता ते आपण मसाल्यामध्ये तयार झालेलं घालून घ्यायचं आहे आणि ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. मस्त मसाला तयार झालेला आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. सगळं अप्रतिम मसाला तयार झालेला आहे. आता आपण कचोरीसाठीचं पीठ लावून घेऊया. 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि 1 टीस्पून तेल आहे, ते पण घालून घ्यायचं आहे. पीठ चांगलं लावलं तरच कचोरी खुसखुशीत होतात. आता चांगलं हाताने याला मळून घ्यायचं आहे. तेलात पूर्ण असं कालवून घ्यायचं आहे. त्याचा एक मुटका तयार व्हायला पाहिजे. एवढ्या प्रकारचं व्हायला पाहिजे, नाहीतर थोडं तेल अजून जरा घाला. आता यात 1 कप पाणी घेतलेलं आहे आपण. त्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. चांगलं असं पीठ लावून घेतलेलं आहे. 1 कपला पाणी थोडं राहिलेलंच आहे, 1 कप लागलेलं नाही आहे. अशा प्रकारे पीठ पण भिजून झालेलं आहे, तिंबून घेतलेलं आहे चांगलं. तर हातानेच त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे. असं दाबत दाबत जायचं आहे, म्हणजे गोल तयार होतो. पुरणपोळीला कसं आपण करतो ना, त्या प्रकारे करून घ्यायचं आहे. आता त्यात आपण मगाशी गोळे करून घेतलेत मसाल्याचे, तो एक गोळा घालून घ्यायचा आहे. मसाला पण थंड झालेला आहे पूर्णपणे. आता तो पोळीसारखंच भरून घ्यायचा आहे. चांगलं दाबून अशा प्रकारे भरून घेतलेला आहे. मोदक पण भरतो ना आपण, त्याच प्रकारे पारी करून घ्यायचे आणि त्याला एक साईडनं दाबत जायचं आहे. असं दाबून घ्यायचं अशा प्रकारे चांगलं. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण जी दाबलेली वरची बाजू होती ना, ती खाली घालायची आहे. मस्त लागतात कचोरी. नक्की अशा प्रकारे करून बघा. मटार कचोरी मुलांना तर खूपच आवडतील. दोन्ही साईडनं चांगल्या अशा लालसर तळून घेतलेल्या आहेत. फुगलेल्या पण आहेत किती, बघू शकता तुम्ही. मी इथं कट करून पण दाखवत आहे. मस्त झालेले आहेत, एकदम खस्ता झालेले आहेत. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी 1 कप पोहे घ्यायचे आहेत. स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. आता ते पाणी घालून धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. धुवून असं थोडं पाणी घालून याला भिजवून ठेवायचं आहे 10-15 मिनिटासाठी. आता 15 मिनिटं झालेले आहेत. पोह्यात चांगलं पाणी मुरलेलं आहे आणि पोहे पण मऊसूत झालेले आहेत. आता त्याला हाताने असं कुस्करून घ्यायचं आहे. भाज्या इथं मी चिरून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता. मुलांना हेल्दी असतात म्हणून मी इथं भरपूर भाज्या घातलेल्या आहेत की मुलांना कळणार पण नाही आणि मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातील. पोहे असे कुस्करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत. कांदा आहे, टमाटा आहे, कोबी आहे, हिरवी मिरची आहे, वाटाणे आहे, कोथिंबीर आहे. आता 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसंच पाणी घालायचं आहे. पाणी सगळं आपण पोह्यात घातलेलं ना, ते पण सगळं भिजलेलं आहे ना, त्यामुळं थोडं पाणी घालून असं कालवून घ्यायचं आहे. 1 चमचा तिखट घातलेला आहे. आता मी इथं दोशाचा तवा ठेवलेला आहे, त्याला तेल लावून पुसून घेतलेला आहे. त्यावर असे मिनी पॅनकेक्स घालून घ्यायचे आहेत. मिनी व्हेजिटेबल पॅनकेक्स तयार होतात किंवा उत्तप्पा पण म्हणू शकतो आपण याला. आता असे पसरून घेतलेले आहेत. त्याला झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. तेल घालून असे मस्त पॅनकेक तयार होतात. मुलं आवडीने खातील. डब्यात किंवा टिफिनमध्ये दिले तरी सुद्धा चालतील. मस्त लागतात खूपच आणि हेल्दी पण आहेत, कारण यात आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. आणि गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ आणि पोहे एवढंच वापरून आपण भन्नाट असा नाश्ता तयार केलेला आहे. मुलांना नक्कीच आवडेल, मोठ्यांना सुद्धा आवडेल. नवीन असं टिफिनमध्ये अजून एक नाश्ता तयार होतो. नक्की मुलांना करून द्या. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे मस्त आपण करून घेतलेले आहेत. आता अजून एक घालून दाखवत आहे मी. जास्त मेहनत पण लागत नाही आहे. चमच्याने अशा प्रकारे घातले तरी सुद्धा चालतात. फक्त झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वरची बाजू पण वाफते आणि भाज्या सुद्धा कच्च्या असतात ना, त्यामुळे त्या पण वाफतात. त्यामुळे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे.
मस्त लागते रेसिपी. सॉस सोबत खाल्लं तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. एका स्टफिंगपासून 2 प्रकार कसे तयार होतात ते बघणार आहोत. ती अशी चटणी करून घेतलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. 2 बटाटे शिजवून सोलून असं खिसणीने त्याला खिसून घेतलेलं आहे. आता 2 चीज क्यूब आहेत, ते पण खिसणीने मी इथं खिसून घेतलेले आहे. ते नाजूक असतात म्हणून मी इथं फोकच्या साह्याने सगळे मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं चांगलं स्टफिंग मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. 1 कांदा आहे बारीक चिरून घेतला आहे. 2 चमचे ग्रीन चटणी आपण तयार केलेली घालायची आहे. मीठ घालायचं चवीनुसार. परत फोकच्या साह्यानं सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. स्टफिंग आपण दोन्ही रेसिपीमध्ये वापरणार आहोत. लसूणची चटणी तयार करणार आहे, त्यासाठी लसूण सोलून कांडून घेतलेले आहे. आता त्यामध्ये 2 चमचे बॅडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा तेल घालून सगळं चांगलं मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ब्रेड घेतलेले आहेत, त्याला वाटीच्या साह्याने असे त्याचे गोल काप करून घेतलेले आहेत. सगळे काप मी असे करून घेतलेले आहेत. मस्त इथं 4 गोल तयार झालेले आहेत. आता त्याला आपण ग्रीन चटणी तयार केलेली ना, ती सगळी चांगली पसरवून घ्यायची. 2च ह्याला लावायचे आणि वरून आपण लसूणची पेस्ट तयार करून घेतली ना, ती पण लावून घ्यायची. मस्त टेस्ट होते बरं का. आता स्टफिंग तयार केले ना, ते पण स्टफिंग लावून घ्यायचं चांगलं. पातळ 1 लेयर अशी पसरवून घ्यायची चांगली. एकसारखं असं इथं पसरून घेतलेलं आहे दोन्ही स्लाईसला. आता त्यावर आपण चिली फ्लेक्स घालायचे आहेत. अजून 2 स्लाईस होते ना, ते त्याच्यावर घालून दाबून चांगले घ्यायचे. प्रेस करून घ्यायचं चांगलं. तवा ठेवलेला आहे. आता बटर घालायचं त्यावर. बटर जर नसेल तर तूप घालून शेकले तरी पण चालतील. मस्त खमंग लालसर असे भाजून घ्यायचे बटर घालून. मुलांना बटर आवडतं ना, म्हणून मी इथं बटर वापरलेलं आहे. दोन्ही साईडला बटर लावून चांगले खमंग लालसर असे शेकून घ्यायचे दाबून. बघू शकता एक साईड पण मस्त शेकून झालेली आहे. जरा प्रेस करायचं म्हणजे मसाला बाहेर निघत नाही. दोन्ही मस्त असे लालसर शेकून झालेले आहेत. आता काढून घ्यायचे. तर त्याला मी मधून कट करत आहे. मसाला निघतो हळूहळू कट करून घ्यायचा आहे. असंच तुम्ही शेव घालून खाल्लं तरी सुद्धा चालेल. मुलांना अजून जरा मजेदार वाटण्यासाठी मी इथं सॉसमध्ये थोडं डिप केलेली आहे एक साईड आणि मग त्यावर शेव लावून घेतलेली आहे. बारीक शेव आहे ही. मस्त नाश्ता तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. चला, लहान मुलांना ब्रेड खाल्ल्यावर त्रास होतो म्हणून एक दुसऱ्या प्रकारे मी दाखवलेला आहे. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे, ते झाकून ठेवूया. गव्हाच्या पिठाचा एक गोळा तयार करून घेतला, त्याची चपाती लाटून घेतलेली आहे. त्यावर ग्रीन चटणी घालायची 1 चमचा. सगळं चांगलं पसरून घ्यायचं आहे. लसूणची पेस्ट आपण तयार केलेली ना, ती घालायची. त्याची टेस्ट अप्रतिम लागते. आता आपण स्टफिंग तयार केलेलं ना, ते पण सगळं चांगलं पसरून घ्यायचं आहे. सगळं असं चांगलं पसरून घेतल्यावर चिली फ्लेक्स घालायचं आहे, मुलांना आवडतं ना म्हणून. आता आपण अशा प्रकारे सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे. चटई कशी आपण फोल्ड करतो त्याप्रमाणे असं छोटं छोटं चटईसारखं फोल्ड करून घेतलं आहे. त्यामुळे काय होतं, पदर पदर सुटतात त्याला. आता एक असा गोळा तयार करून घेऊन परत लाटून घेतलेला आहे. तव्यावर बटर घालून घेतलेलं आहे. आता चांगल्या दोन्ही साईड शेकून घ्यायच्या आहेत. मस्त खमंग आपली हेल्दी डिश तयार झालेली आहे. भेंडी अर्धी खिसून घेतलेली आहे. त्यात आता आपण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, 2 चमचे तीळ आहे, धन्याची पूड आहे अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरे आहे. सगळं मिक्स करून जेवढं पीठ बसतंय तेवढं घालून घेऊया. मीठ घालूया चवीप्रमाणे, म्हणजे काकडीला आणि मिठाला पाणी सुटल्यामुळे पीठ त्यात बसतंय तेवढं घालायचं आहे. हळद घालूया अर्धा चमचा. ज्वारीचं पीठ आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी बेसन पीठ आहे. सगळं मिक्स करूया. हाताने असं छान मळून घेतलेलं आहे, तेल लावून घेतलंय. पाणी अजिबात लागलेलं नाही आहे याला. आता पोळपाटवर एक पांढरं कापड घालून ओलं करून घ्यायचं. आता एक गोळा करून घेतलेला आहे, त्याला पाणी लावून मोठं करायचं आहे. तवा गरम झालेला आहे. तेल सोडायचं आहे.
काढूयात का? साठी बेस्ट रेसिपी घेऊन आलेले आहे. फक्त 5 मिनिटात तयार होते. गव्हाचं पीठ घालायचं आहे, 2 चमचे बारीक रवा किंवा जाड रवा घातला तरी चालेल. मीठ घालायचं चवीनुसार आणि पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॅटर तयार करून झालेलं आहे. आता याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. आणि इथं कांदा, टमाटे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत आणि मोहरी घालायचे आहेत. आता त्यामध्ये कांदा, टमाटे आणि मिरची चिरलेली ना ती घालून घ्यायची आणि मीठ घालायचं आहे. यामुळे लवकर सॉफ्ट होतात भाज्या. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 5 मिनिटातच सॉफ्ट झालेलं आहे. आता तिखट घालून घ्यायचं आहे 1 चमचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद घालायचे 1/2 चमचा, कोथिंबीर घालायचे भरपूर आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे सॉफ्ट पण झालेले आहेत. मस्त आपलं घावन तयार होणार आहे. आता आपण सगळं गरम असतानाच त्या पिठामध्ये ओतून द्यायचं आहे. आता सगळं परत चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर घट्ट वाटत आहे ना, म्हणून त्यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशीच ठेवायची आहे. जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. आता आपण भाजी केलेलाच तवा होता ना, त्यावरच करून घ्यायचे आहेत. आता फुलपात्राच्या साह्यानं असं घालून घेतलेलं आहे. 3 मिनटं काहीच हात लावायचा नाही आहे. 3 मिनटं चांगलं त्याला वाफवून घ्यायचं आहे. 3 मिनटं झालेले आहेत. मस्त आपले घावन तयार झालेले आहेत. किती छान दिसत आहेत. आता तव्यावर पण मी करून दाखवत आहे. तेल लावून चांगलं पुसून घेतलेलं आहे. फुलपात्राच्या साह्यानं असं घालून घ्यायचं आहे. आता 3 मिनटं असंच ठेवायचं आहे. 3 मिनटं झालेले आहेत. चांगलं वाफलेलं आहे. आता चमच्याच्या साह्याने काढून घेऊया. बघा लगेचच निघत आहेत. आता दुसरी साईड पण चांगली वाफवून घ्यायची आहे. मस्त दिसत आहेत ना. जाळी पण किती छान पडलेली आहे. आपण सोडा पण यात वापरलेला नाही आहे. मस्त दोन्ही बाजू खमंग शेकून झालेले आहेत. फक्त 5 मिनिटात तयार होतात. नक्की अशा प्रकारे तयार करून बघा. आता आपण सोडा घालून पण मी दाखवत आहे. इथं 1/2 चमचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं एकाच डायरेक्शननं फेटून घ्यायचं आहे. याला मस्त असं सगळं फेटून घेतलेलं आहे. आता तवा गरम झालेला आहे. तेल लावून चांगला पुसून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे फुलपात्रानं घालून घ्यायचं आहे आणि 3 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे. बघा लगेचच निघत आहेत. मस्त घावन तयार झालेले आहेत एकदम. बघता क्षणीच खाऊ वाटत आहेत ना. मग कोण कोण करून बघणार. दोन्ही साईड अशा चांगल्या शेकून घेतलेल्या आहेत. छोटी भूक असो किंवा पटपट काहीतरी काम असो, झटपट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.